जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा, आज 12 तारखेला आमची भंडारी डोंगरावर आमची पंगत असते बघा, म्हणजे गावची, आंबळे गावची. तर त्यासाठी बघा आज आम्ही आंबळेची कारभारी मंडळी आणि सर्व काही हे इथं बघा करड्यामध्ये जगदाळे साहेब आहेत बघा, हे आचार्य. तर ते असे कॉन्ट्रॅक्टच घेतात ते प्रत्येक कार्यक्रमाचे. आता आमचा सप्ताह जरी असला तर सप्त्याला ते कॉन्ट्रॅक्ट घेतात 7 दिवसाचं. आणि आता मी आता हे भंडारा डोंगराची पंगत येते, इथं सगळं स्वयंपाक तयार करून आहेत आम्ही घेऊन जाणार आहे. गावातर्फे भंडारा डोंगरावर पंगत असते, तर त्यासाठी यायचं अजून आलोय. पण दाखव जगदाळे साहेबांचं इथं असं बघा, इथं राहतात ते. त्यांच्याकडे सगळे म्हणजे त्यांच्याकडे जेवणाची संपूर्ण सगळी व्यवस्था बघा. ते याची डायरेक्ट जेवणाची अशी ऑर्डरच घेतात. तर म्हणजे ते तर ते हे अशी सगळी ऑर्डर घेतात बघा ही. तर ही अशी पद्धत असते बघा. ते त्यांचे स्वयंपाक संपूर्ण घरीच करतात आणि हे अशा ऑर्डरप्रमाणे पार्सल करतात, डायरेक्ट पोच करतात आणून. तर बरेचसे आमच्याकडं गावामध्ये बरेचसे ऑर्डर असं यंदाच असतात. आणि हे आपण फक्त संख्या सांगायची, 100 लोक, 200 लोक, 500 लोक एवढं त्यांना असं सांगायचं. आणि स्वयंपाकाचं सांगायचं कोणता स्वयंपाक पाहिजे एवढं सांगितलं की ते त्या तारखेला अगदी बरोबर ते आणून देतात. तर त्यांच्या घरी त्यांच्याकडे सगळं नियोजन असतं बघा त्यांच्याकडे. तर हे त्यांच्या गाड्या वगैरे आहेत आणि हे सगळे स्वयंपाक आपल्याला पोच करतात. तर आज आम्ही त्याकरता स्वयंपाकाचं आमचं आंबळ्याच्या सप्त्याचं सुद्धा संपूर्ण 7 दिवस होतं नियोजन यांनीच केलेलं आहे. हे बघा आता त्यांची आता ही गाडी भरती बघा. तर ही आता कोणाची ऑर्डर असेल त्या ऑर्डरला आता ही गाडी चालली. तर तुमचं नाव काय म्हणले बाबा? हे जगदाळे साहेबांचे वडील आहेत बघा हे. तर यांनी तुम्हीच पहिले सुरुवातीला चालू केलं होतं थोडं का नाही? थोडं तुम्ही चालू केलं होतं, पण नंतर आता यांचं प्रस्थ इतकं मोठं झालं आहे तालुका जिल्ह्यापर्यंत त्यांचं नाव निघतं की. कारण आता आजकाल आचार्य वगैरे मिळत नाही सगळं. आणि यांच्याकडं म्हणजे तुमच्याकडे व्यवस्था काय असते, सगळं स्वयंपाक आणि वाढप्याची पण व्यवस्था असते ना. सगळं अख्खा कॉन्टॅक्ट असतं. त्यामुळं काही बघावंच लागत नाही. कुणाचा बर्थडे असो, कुणाचं लग्न असो, कुणाचं सप्ताह असो, कुणाचा काही कार्यक्रम असो, तर त्या प्रत्येक कार्यक्रमाला ते संपूर्ण नियोजन करतात. आणि सगळं आपण काहीच बघायचं नाही, ते सगळं ते करतात. आता ही पण त्यांच्यात ऑर्डरचं काम चालू आहे बघा. तर आता ते त्यांच्या काय ऑर्डर पण आता त्यांनी भरली. आता हे सगळे ताटं वगैरे भरून सगळं व्यवस्था त्यांची असते बघा. त्यांच्या गाडी आहे बघा ही त्यांची. ही त्यांची गाडी आहे का? ही त्यांची दुसरी गाडी. ही ऑर्डर पार्सल करण्याच्या गाड्या आहेत बघा. या अर्जुन भाऊ, हे आगस्ते, हे सुभाष आबा बेंद्रे माजी सरपंच, हे आमचे भजनी मंडळाचे सदस्य सुरेश महाराज आणि हे जगदाळे साहेब. तर आज आम्ही इथं तुकाराम महाराजांच्या पंक्तीसाठी बघा आज इथं आलो होतो बघा त्यांच्याकडे. आणि काय 2 मिनिटात व्यवहार झाला. तर ते काय महाराज पण कधी हे आडून बघत नाही, कोणच्या एका शब्दात अगदी व्यवहार झाला. आणि त्यांना काहीतरी 200 लोकांचं 9,000 रुपयाला बघा महाराजांनी बोललेलं एका शब्दात ते ठरवून टाकलं. तर हे चांगली गोष्ट आहे. देवाच्या कामात ते तसे 10-12 हजार घेतात म्हणाले, जास्त घेतात, पण देवासाठी त्यांनी पण आधी मापातच सांगितले आणि व्यवस्थित गेले. त्यामुळं हे दरवर्षी त्यांच्याकडे असतं त्यांच्याकडं. त्यामुळं ते काय असे नडून बघत नाही. तर हे असं व्यवस्थित असं बघा आमचा व्यवहार झाला. म्हणजे व्यवहार झाला नाही म्हणजे त्यांचं ते त्यांच्याच शब्दाला म्हणजे आपण काय बोलून त्या शब्दाला किंमत असते ते कधीच नाही म्हणत नाही. तर अशा पद्धतीने व्यवहार झाला बघा. आता ते 12 तारखेला सकाळी 7 वाजता आंबल्यात ते स्वयंपाक तयार करून पोच करणार आहे. आणि मग तिथून सकाळी 7:30ला आमच्या गावातून त्या ट्रकमध्ये टाकून आमच्या गावातले वारकरी हे सगळं आधी भंडारा डोंगरावर देऊला जाणार आहे. तेव्हा बाकीचं काय मग कसं काय मग तुम्ही दरवर्षी म्हणजे आधी तुम्ही म्हणता त्या आधी 7-8 वर्ष झाले आम्ही परमेश्वरने आम्हाला बुद्धी दिली. भंडारा डोंगर पंगत द्यायची. आता ही 12 आमची भाऊची असते. त्यांना विचारलं म्हणलं आपल्याला असं करायचं. म्हणजे बाबा माझी 12 असते, मी कसं काय येऊ?
मला याच्यात जो पाहिजे रुपये ते काय टाक. काय टाका तुमची माणसं तिथं जेवण जेवलं काय काय फरक फरक पडतोय? हा त्यांना ते पटलं. हा आता गेले 7-8 वर्ष झाले आम्ही 200-200 लोकांचा स्वयंपाक मिळतो. हा गावातून 5-50 लोक यायच्यात, हा. बाया यायच्यात, हा देऊ आळंदी भंडारा डोंगर होतो. हा. हे बघा, हे यांचं इथं हे राहतात बघा, हे यांचे वडील आहेत बघा. येऊ गो बाबा, धन्यवाद. हे बघा, मी आता ते प्रसादाचं ठरवून आलो बघा, देवळा नेण्याचं. आणि चांगली गोष्ट आहे, गावकरी करतात. पाठीमागं 1500 पोरी बघा, आळंदीला पण सप्त्यासाठी 11,000 रुपयाची पावती पाडली बघा, अशीच गावाने वर गोळा करून. आणि आत्ता पण 9,000 म्हणजे 10-11 हजार रुपयाचं आत्ता पण देऊ भंडारी डोंगरावर बघा पंगत येतं, तिथं पण नियोजन केलेलं आहे. तर असं सर गावाचं म्हणजे चांगला एक प्रकारे चांगला उपक्रम आहे. हे असं कायमस्वरूपी चालू राहिले पाहिजे. तर ठीक आहे. तर असं आता उद्या 12 तारखेचं उद्या भंडारी डोंगरावर जायचे बघा प्रसादावर. आणि आमची एक 50-60 लोक पण जाणार आहे तिथं दर्शनासाठी. तर ठीक आहे. जर आधी 7-8 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि अशीच टिकत राहील. आणि सगळ्यांनी याला सहकार्य करावं, ही चांगली गोष्ट आहे. अन्नदान तर काय आपल्याच्याने होत नाही, पण असं प्रत्येकाचं असं 10-10, 5-5 गोळा करून जर असं अन्नदान केलं तर हे गावाचं पुण्याचं काम आहे, गावाचं नाव निघतं. तर चांगला उपक्रम आहे. हे माझी सरपंच आबा यांनी ही स्कीम चालू केलेली. आज त्याला आता जवळजवळ 8-9 वर्ष झालं हे चालू आहे अखंड, आणि हे चालू राहावं. दुसरी गोष्ट, आता हे प्रसादासाठी आमचंसुद्धा आता 14 तारखेला कार्यक्रम, हा प्रसादसुद्धा त्यांना दिलेला आहे बघा. तर त्यामुळे ते पण माणूस जगदाळे साहेब आहेत, ते पण चांगलं प्रसादाचं काम करतात. आणि ते पण असं काय देवासाठी त्याला पण अडवत नाहीत. तर चांगली मंडळी आहेत. तर आणि मी पण उद्या 12 तारखेला जाणार आहे. तर ठीक आहे. पण आता उद्या जर पारायणाला जर बसलं तर नाही जाणार, आणि जर नाही बसलो तर मग जावं लागेल. तर ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.